मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत भारतीय दंडविधान कलम 395 अन्वये एकूण 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। मोहोळ येथे प्रवीण मसालेवाले यांचे घोडेश्वर यवत येथून MH45 EF 9424 हा आयशर ट्रक सुहाना मसाले कंपनीचा माल घेऊन जात असताना सदर ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लीनर मोहोळ येथे सायंकाळी पुणे सोलापूर हायवे येथे धाब्यावर थांबले असता सुमारे रात्री 10:40 सदरच्या ट्रकच्या कडेने 5 ते 6 अनोळखी इसम फिरत असल्याचे दिसून आले। त्यातील एकाने हा ट्रक सोलापूरकडे जात आहे का असे विचारले असता त्याने ड्रायव्हरचा मोबाईल हातातून हिसकावून घेतला आणि एकाने लोखंडी गजाने क्लीनर साइडच्या दरवाजाची काच फोडली। त्यानंतर सर्व आरोपींनी ड्रायव्हर आणि क्लीनरला खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। आरोपींनी घडलेल्या घटनेनंतर 2 आरोपी ट्रक घेऊन पसार झाले आणि इतर सर्वजण एका कारमध्ये बसून फरार झाले होते। त्यानंतर 112 वर फोन केल्यानंतर सदरील तपास मोहोळ पोलिसांनी केला। सदरच्या ट्रकमध्ये GPS असल्याने ट्रक गावडी दरफळ ते पडसाळी या गावच्या दरम्यान असल्याचे आढळून आले। पोलिसांनी लागलीच ताब्यात घेण्यासाठी तिथे गेले असता आरोपी सागर भोजू पवार हा आढळून आला। संबंधित प्रकरणात केवळ 2 आरोपींना अटक करण्यात आली होती। या प्रकरणात 36,68,598 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यानंतर आरोपी सागर भोजू पवार यांनी आपला जामीन अर्ज मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला। त्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश खुणे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला। वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर आवटी, ॲडव्होकेट इम्रान पाटील, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।